नमस्कार. आपण रिसेंटलीच कामगार निरीक्षक आणि नवी मुंबईच्या आयुक्तासाठी जे एक्झाम होणार होती, त्यासाठी आपण स्ट्रॅटेजी सेशन ठेवले होते YouTubeला. त्या दरम्यान खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे चांगले रिस्पॉन्स आले. परंतु एक गोष्ट लक्षात आली, की कंबाईन ग्रुप सी ची खूप मोठी भरती होणार आहे आयोगाकडून. तर त्यासंबंधी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक संभ्रम आहे, की अभ्यास कसा करायचा? कारण झाले काय ह्या वर्षी, की प्रिलिमला आहेत आता 90 दिवस, पण मुख्यला फक्त 60 दिवस राहतात. म्हणजे आता मुलांना समजेना, की आता काय करू? म्हणजे प्रिलिमचा अभ्यास करू का आता मेन्सचा करू का दोन्ही कंबाईन करू तर कसा करू? तर आपण काय करायचं त्यासंबंधी आज आपण बोलणार आहे. तर आम्ही दोघांनी ओंकार सरांनी आणि मी, आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवली, की पहिले जर बाबा 90 दिवस असते, आम्ही अभ्यास कसा केला असता? जर आम्हाला अभ्यास करायचा असेल समजा ग्रुप सीचा पुन्हा आम्ही जर ॲस्पिरंट किंवा परीक्षार्थी असतो तुमच्यासारखे, तर ते 90 दिवस आम्ही कसे डिव्हाईड केले असते विषयानुसार. त्याच्यामध्ये रिव्हिजन कशा केल्या असत्या किंवा मुख्य परीक्षा जर नवीन असतो आम्ही तर कशी केली असती? जर जुने असतो तर मग काय प्लॅन केला असता मुख्यसाठी? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज घेऊन आलोय. आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत. चला, आता हे जे दिवसांचे प्लॅन जे बनवलेत ना, याच्यामध्ये एक काळजी आम्ही घेतली, की जे अभ्यास करताना आपल्याला जे प्रॉब्लेम येतात ना, ते सगळ्यांनाच येतात. कारण आम्ही सध्या स्वतः अभ्यास करतोय. ही मुख्य परीक्षा, पुढची मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा हे आपल्या आयुष्यात कायम चालूच असते नेहमी. तर मग तो अभ्यास करताना ना, एखादा आपण आयडियल सिच्युएशन ठेवू शकत नाही, की बाबा मी दिवसाला 15 तास दररोज अभ्यास करणारच, 20 तास दररोज अभ्यास करणार, अशा गोष्टी होत नाही. तर त्याच्यासाठी हा जो प्लॅन बनवलाय ना, त्याच्यामध्ये आम्ही या गोष्टींची काळजी घेतली, की एखादा विषय जो पूर्वपरीक्षेला आहे, त्या प्रत्येक विषयाला वेटेज किती आहे? त्याच्यावर प्रश्न किती विचारतात? कोणते अवघड असतात, सोपे असतात किंवा कसे असतात? आणि तो विषय जर एखादा असेल, तर त्या विषयाचं एखादं स्टँडर्ड जर पुस्तक असेल, तर त्यातूनच प्रश्न येतात, की कोणतंही येऊ शकतात किंवा बाहेरून येऊ शकतात. जसं आपल्या चालू घडामोडीला प्रश्न शक्यता तुम्ही देऊ शकत नाही गॅरंटी, की मला 15 पैकी 15 मार्क्स येतील. असं कधीच होत नाही. पण तेच तुम्ही राज्यशास्त्राच्या विषयामध्ये तुम्ही सांगू शकता, की मला एवढे प्रश्न आहेत, 15 आहेत ना, त्याच्यामधले 13, 14, 15 पर्यंत सुद्धा मी जाऊ शकतो. तर मग या गोष्टींचा विचार केलाय आणि त्या गोष्टींना त्या विषयांना तेवढंच जास्त महत्त्व सुद्धा दिलंय. ठीक आहे. एकदा आपण प्लॅन हा डिस्कस करूया, की कसं बनवलाय किंवा याच्यासाठी कशी विभागणी केली. तर पहा आता, आपला हा जो प्लॅन आहे अभ्यासाचा जनरली, तर तो 90 दिवसाचा एक पिरियड पकडून ठरवलाय. ठीक आहे. तर 27 जुलैची तारीख आहे. आता ही 27 जुलैची तारखेच्या जर अभ्यासाला सुरुवात केली तेव्हापासून 25 ऑक्टोबरपर्यंत बरोबर 90 दिवस आपल्याकडे शिल्लक राहतात. परीक्षा 25 ऑक्टोबरला आहे, तर 24 ऑक्टोबरपर्यंत आपल्या हातात दिवस आहेत. ज्या काळात आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. तर कसं? त्याच्यामध्ये पाहता हिस्ट्री आणि जिओग्राफी हे 2 स्टॅटिक विषय आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये इतिहासाशी संबंधित इतिहास कधी बदलत नाही, भूगोल कधी बदलत नाही. पण त्याच्यामध्ये पण आयोगाची जी नवीन पद्धत आहे ना प्रश्न विचारण्याची, आत्तापर्यंत ज्या घटकांवर, ज्या एरियावर कधी आयोगानं भर दिला नव्हता, फोकस नव्हता त्याच्यावर सुद्धा आता प्रश्न विचारतायत. परवा झालेली 14 जूनची जी पूर्वपरीक्षा आहे, ती बघितल्यानंतर तुम्हाला बराचसा अंदाज आला असेल, की आयोग कसं बदलतंय. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा प्रश्नपत्रिका पहा किंवा आत्ताची जी मुख्य परीक्षा झाली ग्रुप सीची 2025 ची, त्या परीक्षेला सुद्धा परीक्षा देताना मी हाच विचार करत होतो, की आयोग कशा प्रश्नांचा आधीच्या पेक्षा बदल करते. इव्हन प्रश्न काढणारी टीम सुद्धा बदलली असे कितीतरी जण म्हणतायत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी हिस्ट्री, जिओग्राफी या 2 गोष्टींना दिवस जे आहेत ते 8-8 कारण ते स्टॅटिक आहेत. त्याच्यामध्ये जास्त बदल होत नाही. मार्क्स देणारे जे आहेत ना तुम्हाला पूर्व परीक्षेला असू दे किंवा मुख्य परीक्षेला, ते विषय आहेत पॉलिटी ह्याच्यामध्ये हे स्टॅटिक आहेत. तर मार्क्स जे देणारे विषय आहेत ते पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 2 मॅक्सिमम तुम्हाला मार्क्स देतात. खास करून पॉलिटी त्याच्यामध्ये पण. तर इकॉनॉमीमध्ये जे तुमचं बेसिक नॉलेज आहे ना, ते बेसिक नॉलेज जर तुमचं क्लिअर असेल, तर तुम्हाला 15 पैकी पूर्व परीक्षेला तुम्हाला 12 मार्क्सपर्यंत 12-13 मार्क्सपर्यंत कोणीच अडवू शकत नाही. ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जेव्हा सायन्स विज्ञानाचं नाव ऐकलं जातं ना, तेव्हा पहिल्यांदा मुलाच्या मनात धडकी भरते. अभ्यास करायची लांबची गोष्ट, त्याच्या आधी विषय आवडत नाहीत. तर या विषयांना इनपुट कमी पण आउटपुट जास्त अशी स्ट्रॅटेजी पाहिजे तुमची स्वतः अभ्यास करताना असू दे, काहीही असू दे. तुम्हाला पी-वाय-क्यूवर जास्त फोकस करायचा आहे. इव्हन जेवढं वाचता ना त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पी-वाय-क्यू पाहायचे आहेत. कधी? फक्त सायन्सच्या खास करून गोष्टीसाठी. बाकी ठिकाणी तुम्हाला पी-वाय-क्यू महत्त्वाचे आहेत. पण सायन्ससाठी खास करून कमी वाचायचं आणि जास्त मार्क्स आणायचे. त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला वेळ घालवून चालणार नाही. हे 2 जे विषय आहेत. ठीक आहे. आणि
करंट अफेअर्स असू दे किंवा मॅथ्स रिझनिंग ह्या 2 गोष्टी अशा आहेत, याच्यामध्ये तुम्हाला डायनॅमिसिटी दिसते, भरपूर प्रश्न येतात, विचारले जातात. कोणत्या एरियातून येईल तुम्हाला सांगू शकत नाही. हे झालं चालू घडामोडीसाठी आणि स्कोरिंग जे आहे ना, ते आहे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग. म्हणजे या मॅथ्स आणि रिझनिंगला तुमची पोस्ट मिळणार की नाही, पूर्व परीक्षेला असू दे किंवा मुख्य परीक्षेला हे ठरवतं मॅथ्स रिझनिंग. त्यामुळं त्या त्या मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही केलंच पाहिजे, इतकं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याला तेच सेम वेटेज, सेम टार्गेट तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत दिले. मॅथ्स रिझनिंग तुम्ही डेली तुम्ही केलंच पाहिजे. बाकीचे जे विषय आहेत ते प्रत्येकाला विभागणी केले. सोबतच बघा, असं कधी होत नाही की आपण एखाद दिवस ठरवलं आणि तेवढा वेळ आपण कंटिन्यू बसलोय. कधी एखाद्याचा वाढदिवस असतो, मित्राचा जवळचा वाढदिवस असतो, घरचे भेटायला येतात, आपण गावी जातो. होतं ह्या गोष्टी सगळ्या आणि ह्या स्वतः मी अभ्यास करतोय त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी चांगल्या माहीत आहेत, की आपला वेळ नकळत जातो. आपला प्लॅन नसताना एखाद्या गोष्ट अचानक उद्भवते. तर मग तसं जर झालं, तर मग नंतरचा दिवस जो पुढचा एखादा विषय सुरू करणार आहे, तो सुरू करण्याच्या आधी त्यासाठी आम्ही एक बफर दिवस किंवा रिव्हिजन दिवस जो आहे ना, हा सेक्शन जो आहे, तो कशासाठी ठेवलाय? तुमचा समजा जर 8 दिवसामध्ये इतिहास जर झाला नसेल, तर त्याच्यामध्ये अधिक 1 दिवस ठेवलाय. जिओग्राफीला सर पुन्हा तसंच आहे. 1 दिवस आधीचा एक्स्ट्रा ठेवलाय. कशासाठी? जर तुमचं काही वाचायचं राहिलं असेल, अभ्यास करायचं राहून गेलं असेल, तर तुम्ही ह्या 1-1 दिवसात प्रत्येकाला तुम्ही रिवाईज केलं पाहिजे. आणि जर तुमचं त्या वेळेनुसार, तेवढ्या दिवसानुसार पूर्ण झालेलं असेल, तर मग चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा, कॉम्पिटिशनपेक्षा भरपूर पुढे आहात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच पुढचा विषय तुम्ही घेऊ शकता. हे झालं पहिली रिव्हिजन. हे पहिल्या रिव्हिजनचे दिवस झाले. त्याच्यानंतर जी दुसरी रिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये बघा सेम जे सब्जेक्ट केलेत तुम्ही पहिल्या रिव्हिजनला जेवढे दिवस होते त्याच्या बरोबर निम्मे दिवस केलेत. कारण तुम्ही ऑलरेडी वाचलेलं असतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची एक आयडिया असते, थरल आयडिया असते, की बाबा काय विचारलंय, काय नाही विचारलंय किंवा आपण काय वाचलंय आणि आपल्या लक्षात किती आहे, लक्षात किती नाहीये. तर त्या गोष्टींवर फोकस करून हा निम्मा वेळ फक्त करायचा याला डायरेक्टली. प्रत्येकाला तसंच दिलंय. मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर तुम्ही प्रत्येक दिवशी करणं अपेक्षित आहे. आणि जी तिसरी रिव्हिजन असणार आहे तुमची शेवटच्या आठवड्यातली, त्याला प्रत्येक दिवशी एक-एक सब्जेक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा प्रश्न येईल, की सर फिजिक्स, केमिस्ट्रीला 1 दिवस आणि बायोलॉजीला 1 दिवस का वेगळा दिला नाही? पुन्हा तेच उत्तर आहे. इनपुट आउटपुट रेशो एकदम कमी आहे सायन्सला. तुम्हाला स्टॅटिक ज्या गोष्टी असतात ना, ज्या बदलत नाहीत, फॅक्ट आहेत, त्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जाऊ शकत. किती वाचणार आणि काय? सायन्स अशी गोष्ट आहे, की त्याला भरपूर डायमेन्शन असतात, भरपूर प्रश्न विचारतात कोणत्याही अँगलनं आणि तेवढी सगळी आता बायोलॉजीची जी नावं आहेत, उदाहरणार्थ सांगायचं तर, ते नावं पाठ वाचणं कठीण आहे. पाठ करणं तर त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त तुम्ही इनपुट दिलं पण नाही पाहिजे. मार्क्स मात्र जास्त घेतले पाहिजेत. त्याच्यासाठी काय करायचं आणि काय त्याच्याबद्दल आपण पुन्हा चर्चा करूयात प्रत्येक विषयावाईज. ठीक आहे? बघा आता सर्वांनी हे जो प्लॅन आहे तो बघितलाच असेल आणि सरांनी कसं हे जे केले आम्ही हे डे वाईज केलेलं आहे, की प्रत्येक विषयानुसार किती दिवस द्यायचे. बफर झोन पण ठेवलेला आहे. कारण बघा आपण माणूस आहे. आपण काय रोबोट नाही बटन दाबलं की दिवस-रात्र चालू. असं काही नाहीये. कारण जसं काही कारणं असतील, आजारी पडेल कोणी, काय होईल, तर त्यासाठी बफर ठेवलेला आहे. फक्त हे करताना आम्ही असं नाही म्हटलं, की दिवसातले 15 तास अभ्यास करा, 12 तास करा. याची गरज नाही किंवा होऊ शकत नाही. आम्ही स्वतःही खूप अभ्यास केलेला आहे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे म्हणतो ना परीक्षा, सरळ सेवा असो किंवा यू असो दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत आम्ही. तर ते करताना कारण 10 तास तुमचा चांगला अभ्यास झाला पाहिजे. डेली 10 तास अभ्यास पाहिजे आणि ते केलं तरी तुमचा हा व्यवस्थित सिलेबस कव्हर होणार आहे. आणि बघा जसं सरांनी सांगितलं, की हे 90 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण जर जो सरकारी नोकरी पाहिजे तुम्हाला, हे जर व्यवस्थित केलं तर 100% मिळेल. आता आपण काय करायचंय, हे सर्व सांगितलं, पण आता जो मूलभूत प्रश्न म्हणतो, खूप साऱ्या मुलांचं जे कन्फ्युजन झालंय, की प्री मेन्स बिकॉज मेन्सला फक्त 60 दिवस राहिले. प्रीला 90 आहेत. मग ते कसं करायचं? तर ते एक आपण 2 प्रकारे बघू. म्हणजे आपण कन्सिडर करू, की काही विद्यार्थी ऑलरेडी 2-3 मेन्स दिलेले आहेत. काही विद्यार्थी आता फर्स्ट टाईमच देणार आहेत एक्झाम. तर त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं काय करता येईल? बघा आता जर विद्यार्थी नवीन असेल, तर त्याच्यासाठी मी सांगतो, जर नवीन विद्यार्थी आहे, तर त्यांनी काय करायचं, आपले जे पहिले 52 दिवसाची फर्स्ट रिव्हिजनचा प्लॅन होता. हे 52 डेज आहेत ना पहिले रिव्हिजन 1. तर यातलं काय करायचं 52 राहिलं, पण तुम्ही पहिला महिना 3 महिने आहेत समजा आपले 90 दिवस आहेत प्रिलिमपर्यंत. तर त्यातले पहिले 30 दिवस जे आहेत ना, 30 दिवस जे आहेत, ते करताना तुम्ही रोज
30 दिवसामध्ये डेली काय करायचं आहे की 2 तास मराठी आणि 2 तास इंग्लिश हे करायचे पहिल्या महिन्यात. ह्यामध्ये पण कसं करायचं 1.5 तास थेअरी आणि एक अर्धा तास व्होकॅब्युलरी. सेम इंग्लिशसाठी पण तुम्हाला फॉलो करायचं आहे. बघा, नवीन विद्यार्थी आहेत, ऑलरेडी मेन्स दिलेले नाही, पण ह्याच प्रीमध्ये ह्याच मेन्समध्ये पोस्ट काढायचे. असं फॉलो करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. बाकी माझे जे काही लायब्ररीतले मित्र आहेत त्यांनी 4 मेन्स दिल्यात, थोडक्यात रिझल्ट गेलाय, मी त्यांच्याबरोबर टिकू शकेन का? अजिबात विचार करायचा नाही. फर्स्ट अटेम्प्टला महाराष्ट्रात पहिले येऊ शकता तुम्ही. फक्त हे सांगितलेलं व्यवस्थित फॉलो करायचं. पहिला महिना हे करायचं तुम्हाला. म्हणजे तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये रोज अभ्यास करताना तुमचे 4 तास जे आहेत ते तुम्ही लँग्वेजच्या म्हणजे मुख्य परीक्षेच्या पेपरला देत आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे? बघा आता हे झालं, पहिले 30 दिवस संपले. तर त्यानंतर मात्र तुम्ही लँग्वेजचा अभ्यास थांबवायचा आहे. म्हणजे आपले जे 90 दिवसाची प्रिलिम आहे, प्रिलिमचं जे शेड्यूल आहे, त्यातले राहिलेले जे परत 60 दिवस असतील ना, त्यामध्ये तुम्ही हे करायचं नाही. 60 दिवसाला फक्त जी-एस करायचं, जो आम्ही मागच्या स्लाईडमध्ये जो प्लॅन दिलाय तुम्हाला, तो व्यवस्थित फॉलो करायचा. ॲज पर दॅट प्लॅन सगळं जी-एस व्यवस्थित करून घ्यायचं. पुढचं तुमचा दुसरा कोणीही मित्र अभ्यास करत राहिला लँग्वेजचा, तुम्ही करायचा नाही. आता आम्ही सांगतोय तर तुम्ही 100% ब्लाइंडली फॉलो करू शकता. खूप वेळा आम्ही म्हणजे पास पण झालेलो आहे, मुख्य परीक्षा पण दिल्या आहेत भरपूर. ठीक आहे, हे 60 दिवसात फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जी-एस करायचं आहे. ठीक आहे, आता हे झालं कोणासाठी? नवीन विद्यार्थीसाठी. नवीन विद्यार्थी म्हणून आपण की फर्स्ट टाइम देणारे आहेत. ठीक आहे, आता जे जुने प्लेयर असतील 2-3 मेन्स दिलेले, तर त्यांच्यासाठी कसं पाहिजे ओमकार सर सांगतील. पहा आता, जे मुख्य परीक्षेचा ज्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेल्या आहेत, मुख्य परीक्षा ज्यांचा मराठी इंग्लिश अपेक्षित आहे की तुमचं ऑलरेडी होणं झालेलं आहे, तुमचं ऑलरेडी तुम्ही दिलेत, तर त्याच्यासाठी हा जो प्लॅन आहे ना, सगळ्यात जास्त फिट बसतो. तर बघा आता याच्यामध्ये, की जेव्हा तुमची पहिली रिव्हिजन होते, ठीक आहे, तर तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे, पहिले हे जे 52 दिवस आहेत ना, ह्या 52 दिवसापर्यंत, आणि हे कोणी करायचं आहे, तर आपण आता पाहतोय ज्यांनी ऑलरेडी मुख्य परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला मराठी इंग्लिशचा ऑलरेडी अभ्यास झालेला असतो, तर त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा आहे पहिले जे 52 दिवस आहेत ना, या 52 दिवसामध्ये तुम्ही आधी मराठी इंग्लिश किती वेळा केलंय किंवा नुकतंच केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. तुमची ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी कमीत कमी एक रिव्हिजन, म्हणजे एकदा रिव्हिजन तुमची झाली पाहिजे या 60 दिवसामध्ये. का? कारण तुम्हाला या एक रिव्हिजनचा फायदा जेव्हा पूर्व परीक्षा होणार आहे ना, तेव्हा त्याचा फायदा जाणवणार आहे. ही एक रिव्हिजन मिनिमम, आणि सगळ्याची त्याच्यामध्ये व्याकरण येतं, मराठी आणि इंग्रजी या दोन्हीचं, ग्रामर म्हणजे व्याकरण आणि शब्दसंग्रह. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी तुमचे एकदा तरी होणं अपेक्षित आहे. आणि जर तुमचं एकच्या ठिकाणी जर हेच 2 रिव्हिजन जर झाल्या, तर तुम्ही ऑलरेडी पुढे आहात चांगल्या लीडनं, कारण तुमचा मुख्य परीक्षेला तुम्हाला ती गोष्ट मदत करणार आहे. पण हे 52 दिवस करताना सोबत तुम्ही जी-एस जे आहे, ठीक आहे, ते डेली करणं अपेक्षित आहे. म्हणजे तेवढ्या दिवसात तुम्ही प्रत्येक विषय संपवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पूर्व परीक्षा सुद्धा तेवढ्याच चांगल्या तयारीने द्यायची आहे, तेवढ्यात तुम्हाला तेवढाच जोर लावायचा आहे, जेवढा तुम्ही मुख्य परीक्षेला लावता, बरोबर? आणि आत्ताची अनसर्टिनिटी पाहता, प्रश्नाचं स्वरूप, निकालात मुलं आधी असलेली मुलं सुद्धा पूर्व परीक्षेतून बाहेर पडतायत काही जण. तर मग असं आपल्यासोबत होऊ नये याच्यासाठी हे पहिल्यांदा डेली करायचंच आहे. ते होणार आहे तुमचं हे 52 दिवसामध्ये, बरोबर? 52 दिवसामध्ये.
त्याच्यानंतर जे आहेत पुढचे दिवस ते पुन्हा याच्यामध्ये हे बफर दिवस ठेवलाय. जर तुम्ही पाठीमागे पडला तर तुम्ही ते कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर ही सेकंड रिव्हिजन होईल तुमची पूर्णपणे आणि पेपरच्या आधी, परीक्षेच्या आधी जाण्याच्या आधी शेवटचे 5 दिवस जे आहेत ते ठेवले शेवटच्या रिव्हिजनसाठी. ह्या पहिल्या 52 दिवसानंतर तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यास थांबवणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळी पूर्ण वेळ जीएसला देता येईल आणि तुम्ही पूर्व परीक्षा आरामात उत्तीर्ण होता. आणि दुसरी काय गोष्ट, तुम्हाला हेच जे आहे ना, हे तुम्ही जे 52 दिवसात जे जीएस केलेलं आहे, हेच तुम्हाला पुन्हा मुख्य परीक्षेला आहे. बरोबर? मग त्यामुळं हे 52 दिवसाचे हे मुख्य परीक्षेला असणार आहे आणि तुमची जी दुसरी आणि तिसरी रिव्हिजन जी असणार आहे, बरोबर? सेकंड आणि तिसरी, थर्ड रिव्हिजन, ह्या रिव्हिजनचा फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेला पुन्हा होणार आहे. कळालं? त्यामुळे तुम्हाला तिथं लीड मिळणार आहे भरपूर चांगलं. हे झालं प्रिलिम्स पर्यंत जुन्या विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे आणि नवीन विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे. बरोबर? आता या सोबतच एकदा फक्त मी एक्सप्लेन करेन, की मुख्य परीक्षेनंतर जे दिवस राहतात ना आणि जसं राहतं त्याच्यामध्ये तुम्ही कसं केलं पाहिजे. या मुख्य परीक्षेचे जे आहेत ना, ते टोटल दिवस आयोगानं दिलेत 60 दिवस. बरोबर? म्हणजे 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा आहे. तर या 60 दिवसामध्ये जनरली मराठी आणि इंग्रजी जे आहे ना, त्याची रिव्हिजन तुम्ही पहिली रिव्हिजन जी असणार आहे, ती फर्स्ट रिव्हिजन ही 30 दिवसात संपवणं अपेक्षित आहे. असं आणि हे 30 दिवसात का होईल? कारण तुम्ही ऑलरेडी 52 दिवसात ते पूर्ण केलंय. त्याच्यामुळे तुम्हाला इथे ॲडव्हांटेज मिळेल तुम्हाला ऑलरेडी, की 30 दिवसात आपलं संपतंय. त्यानंतर सेकंड रिव्हिजन जी असेल, ती 20 दिवसात. हा ट्रायल अँड टेस्टेड म्हणजे आम्ही स्वतः हा वापरलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही ही गोष्ट सांगू शकतो, की शक्य आहे हे पूर्ण होतं, जर तुम्ही ऑलरेडी आधी एकदा केलेलं असेल तर. आणि तिसरी जी असेल, थर्ड रिव्हिजन, ती करायची आहे तुम्हाला 8 दिवसात. कळालं? 30, 20 आणि 8 टोटल होतात 58 दिवस. हे 58 आणि मी सांगितलं वर की 60 दिवस आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं? 2 दिवस जे आहेत ते कशासाठी आणि का बदल येतो? जेव्हा पेपर आपला होणार आहे, केव्हा होणार आहे? 25 ऑक्टोबरला. पूर्व परीक्षा झाल्यानंतर 26 ऑक्टोबरला महाराष्ट्रातला एक मुलगा असतो फक्त किंवा 2 मुलं असतात जे जाऊन परत लायब्ररीमध्ये बसतात. त्याच्यामुळं हा असणार आहे तुमचा ब्रेकचा दिवस. ठीक आहे? आराम करा, निवांत राहा, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालाय, चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. माणूस एक्झॉस्ट होतं, माणूस रोबोट नसतो लक्षात ठेवा. एनर्जी असते पण किती लेव्हलला जाते ना, ते पण प्रत्येकाचं लिमिटेशन असतं. कंटिन्यू एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही. 24 तास कंटिन्यू तुम्ही वर्षभर तीच गोष्ट करताय. कधीच होत नाही असं. एक दिवस पूर्ण ब्रेक घ्या, निवांत राहा, काही टेन्शन घेऊ नका. हे झाला एक दिवस इथं गेला. त्याच्यानंतर पुढचा अभ्यास तुम्हाला जो करायचा आहे तो 27 ऑक्टोबर पासून सुरू करायचा आहे. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर जो एक दिवस आता जो फरक जाणवतोय, तो बघा, तो इथं करायचा आहे. हे जे मी पूर्व परीक्षेचा जो आपण प्लॅन बनवलाय आम्ही, त्याच्यामध्ये बघा 89 दिवसाचा प्लॅन आहे. टोटल सांगितलं 90 दिवस. तसंच मुख्य परीक्षेला एक दिवस जो शिल्लक राहतो ना, त्यावेळी काय करायचंय, शेवटच्या दिवशी म्हणजे परीक्षा उद्या आहे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही कंपल्सरी पी-वाय-क्यूचे क्वेश्चन पेपर पाहायचेत. म्हणजे तुम्हाला कंप्लीट तुम्ही आतापर्यंतचे जे एमपीएससीचे कंबाईनचे पूर्व परीक्षेचे प्रश्नपत्रिका सोडवले असतील मुख्य परीक्षेचे, तो दिवस काहीही वाचायचं नाहीये. फक्त जे प्रश्न तुम्ही सोडवलेत, तुम्ही काय चुका झाल्यात आणि आयोगानं काय उत्तर दिलेत आणि तुमच्या काय चुका झाल्यात, त्या या 90व्या दिवशी करायचं इथं, पूर्व परीक्षेच्या आधी. तसंच ही जी आहे, तिसरी रिव्हिजन जी असेल तुमची, ही 8 दिवसाची आहे, बरोबर? तर मग याच्यामध्ये तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी परीक्षा 27 डिसेंबरला आहे, तर तुम्हाला 26 डिसेंबरला पूर्व परीक्षेच्या पूर्ण परत मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पण काय? फक्त पी-वाय-क्यू. फक्त पी-वाय-क्यू केले की तुमच्या अख्खा मेन्सचा सिलेबस कव्हर होतो पूर्ण. तुम्ही काय प्रश्न सोडवलेत, काय चुका केलेत, हे तुम्हाला त्याच्यातून सगळ्यात जास्त मार्क्स मिळणार. आउटपुट मिळतं. त्याच चुका मुलं पुन्हा-पुन्हा करतात. ते होऊ नये याच्यासाठी तुम्ही शेवटचा दिवस जो आहे, म्हणजे केव्हाचा 26 डिसेंबर हा फक्त पी-वाय-क्यू पाहायचे आहेत. हा असा प्लॅन आहे आणि हाच
पूर्व परीक्षेत जी पहिल्यांदा मुलं आहेत ना, त्यांनी सुद्धा असंच कव्हर करायला पाहिजे. बघा आता सरांनी एकदम डिटेल दिले. काय विद्यार्थी म्हणतील, "सर प्रीचाच पत्ता नाही, मेन्सचं सांगितलं तुम्ही सगळं." तर बघा मित्रांनो, ह्याचा उद्देश असा आहे, जरी तुम्ही फर्स्ट टाईम असेल, म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना तर हे फायद्यातच आहे. परंतु जो विद्यार्थी नवीन आहे, फर्स्ट टाईम देणार आहे मेन्स, त्याला पण ह्याचं काय होईल, की असं नाही की लगेच तुम्ही आता इथपर्यंत प्लॅनिंग करायचंय. प्लॅनिंग नाही करायचं. सरांचा सांगण्याचा उद्देश आहे, की तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येईल, की माझं शेवटपर्यंतचं प्लॅनिंग कसं असणार आहे. आणि ह्या ओव्हरव्ह्यूचा फायदा काय होतो, तुम्ही मेंटली ऑलरेडी प्रिपेअर्ड असाल. मी मेन्सला जाणार आहे बरं का. माझं मेन्सचं प्लॅनिंग इथपर्यंत तयार आहे. हे तुम्ही स्वतःला एक इन्स्ट्रक्शन दिले असते आणि त्याचा हा पॉझिटिव्ह गोष्टी नक्की फायदा होतो. म्हणजे काही ना काय म्हणतो फुल ना फुलाची पाकळी तुम्ही एक स्टेप पुढे गेला असता बाकी लोकांपेक्षा. कारण तुम्ही ऑलरेडी मनाला स्वतःला सांगितले बरं का माझं मेन्सपर्यंत प्लॅनिंग रेडी आहे. मग तुमच्या मेंदूमध्ये ओव्हरव्ह्यू तरी आहे, की पुढचे 60 दिवसाचं प्लॅनिंग अशा प्रकारे सरांनी सांगितले, तर मी ते करणार आहे. ठीक आहे. प्रीचं तर तुम्ही करणार आहे. प्रीचं तर तुम्ही आम्ही जे काही सांगितले डिटेलमध्ये 90 दिवसाचा प्लॅन आहे. तो व्यवस्थित फॉलो केला, तर इमिडिएट तुम्ही इकडे पण शिफ्ट होणार आहे. आता आपण एक टिपिकल दिवसाचं प्लॅनिंग बघूया कसं करायचं. बघा आम्ही जे हे सांगितलं आता, की पहिला 52 दिवसाचं सांगितलं तुम्हाला. तर एक दिवस घेतला आपण कोणता पण. तर त्यात किती तास अभ्यास करायचा? तर बघा याच्यामध्ये 2 तास आपण डेली जे म्हणतोय मॅथ्स आणि करंट. तर हे मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे, एम-एन-आर आणि इथं आहे करंट अफेअर्स. तर हे जनरली 2 तास केलं पाहिजे रोज. कारण तो बघा 2 तास असेल तर मोस्ट डिसायडिंग म्हणजे मोस्ट असा तो टॉपिक आहे, की तुम्ही सगळ्यात जास्त आउटपुट आहे. म्हणजे जो वेळ देईल ना, त्याला 100% तो पुढे घेऊन जाणार आहे. प्रीचा स्कोर असो, अदरवाईज मेन्सचं सिलेक्शन असो. इथं ज्याला चांगले मार्क येतात, आउट ऑफ येतात, त्याचं ऑलमोस्ट फिक्स असतं. कारण बाकी जी-एसमध्ये जास्त फरक पडत नाही मार्कामध्ये. ॲव्हरेज तर स्कोर येऊनच जातो. कितीही झालं जंबलिंग वगैरे तरी. सेम करंट अफेअर्स आहे, की 1 तास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि एक राहिलेलं मी काय म्हटलं तुम्हाला, एक 10 तास आपण कन्सिडर करतोय. मी तुम्हाला 12-15 असं काही सांगणार नाही. राहिलेले जे आहेत, एक 7 तास आहे. त्यामध्ये तुम्हाला जे प्लॅन दिलाय मी त्यानुसार हे जी-एस करायचंय. जी-एस कोणतं करायचं, कसं करायचं, किती दिवस करायचं हे सगळं आम्ही तुम्हाला एकदम डिटेल करून दिलंय. म्हणजे आम्हीच अभ्यास करतोय अशा प्रकारे बसून आम्ही ते म्हणजे खूप विचारांती बनवले. असं सहजासहजी उभा राहिलो आणि केलेलं नाहीये. खूप बसून वेळ देऊन केलेला आहे आणि खूप म्हणजे बघा सर आता यू-पी-एस-सी मेन्सला आहेत, मी राज्यसेवा मेन्सला आहे. तो वेळ काढून आम्ही बनवले. तर ते नक्कीच तुम्ही सिरियसली घेऊ शकता, फॉलो करू शकता. फायदा होणार आहे. आता हे जी-एस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जी-एस बरोबर पी-वाय-क्यू विसरायचे नाहीत बरं का मित्रांनो. म्हणजे एम-पी-एस-सीचे जे पी-वाय-क्यू आहेत, तर समजा पॉलिटीचे पहिले 2 टॉपिक झाले, 1 टॉपिक झाला, त्याचे लगेच पी-वाय-क्यू बघून घ्यायचे. कारण ते मग ते मिस नाही होणार. आपण एकदम डिटेल तुम्हाला निवांत वेळ दिलाय ना, 52 दिवस दिलेत पहिल्याच रिव्हिजनला. त्याचा उद्देशच आहे की पी-वाय-क्यू पण तुम्ही इथंच केले पाहिजेत. हे केलं का नाही, की मग तुमची गाडी एकदम काय म्हणतो रेडी पुढे जायला. चला हे दिवसाचं झालं. अराउंड एक 10 तास होतात. आणि तेवढंच आम्हाला अपेक्षित आहे, की आम्ही तुम्हाला आत्तापासून नाही म्हणणार, की बाबा 12 तास करा वगैरे, कारण तेवढं होत नाहीये. बघा आता हे म्हणजे एक ओव्हरव्ह्यू दिलाय तुम्हाला 90 दिवसाचा वगैरे. जर तुम्हाला असं अपेक्षित असेल, की सर आता तुम्ही हिस्ट्री सांगितलं आम्हाला, की हिस्ट्रीला किती 10-8 दिवस आहेत. ठीक आहे. तर सर ह्याचं कसं करायचं? म्हणजे 8 दिवसात पण जर तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कुठले, कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा हे जर पाहिजे असेल ना, तर आपण नक्कीच एक छोटासा प्लॅन घेऊन येऊ तुमच्यासाठी, की हिस्ट्रीचे पण 8 दिवसाची फोड. मग किती दिवस? समजा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी डिटेल कोणते टॉपिक्स करायचे. तर ह्याच्यासाठी एक जो डिटेल प्लॅन राहील 90 दिवसाचा, तो पण आपण घेऊन येऊ. आता अजून एक मुलांना बरीच शंका येईल याच्यामध्ये, की सर तुम्ही प्लॅन तर बनवलाय, प्लॅन दिलाय आम्हाला, की 8 दिवसाचा जो आहे, बरोबर? 8 दिवसात इतिहास संपवा, 8 दिवसात भूगोल संपवा. जर पण आम्ही एकच सब्जेक्ट करू का, कंटिन्यू करू का किंवा काय करू? जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला एकच विषय करताना बोर होतंय, एवढे जास्त मी कंटिन्यू करू शकत नाही. कारण काही विषय आता इतिहासासारखे विषय असतात, जे लक्षात ठेवण्याचं जास्त असतं. त्यामध्ये समजून घेणं कमी असतं. ठीक आहे. इतिहासामध्ये सुद्धा समजून घेण्यासारखी कोणती गोष्ट असते? कोणत्या काळी कोणती घटना घडली आणि ती कशामुळं घडली? इतिहास हा हीच गोष्ट सांगतो, की पाठीमागे झालेली घटनाचा प्रभाव पुढच्या गोष्टीवर असतो. त्या लिंकेज असतं त्या गोष्टींचा एक ना क्रम असतो, की ती गोष्ट झाल्यामुळं पुढची गोष्ट अशी घडलेली असते. आणि ते जे लॉजिक आहे ना, ते प्रश्न सोडवताना सुद्धा तुम्ही 100% वापरता येतं ते आणि त्याचा फायदा होतो प्रश्न उत्तरापर्यंत जाण्यासाठी. तर तुम्ही पहिल्यांदा जे
हिस्ट्री जिओग्राफी तुम्ही समजा 8-8 दिवस जे घेणार आहे ना, ते पूर्ण हिस्ट्री घेण्यापेक्षा दोघांचा क्लब सुद्धा करू शकता, की हिस्ट्री प्लस जिओग्राफी घेतलं, त्यानंतर पॉलिटी, इकॉनॉमी दोन्ही सोबत केलं तुम्ही. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही अशा केल्या, तरी पण तुम्ही अर्धा-अर्धा वेळ दोन्ही जीएसला देऊ शकता. सोबत तुम्ही त्याची पी-वाय-क्यू मात्र महत्त्वाचे म्हणजे त्याच्याशिवाय पर्यायच नाही. जर पास व्हायचं आहे, पूर्व परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या, मुख्य परीक्षेतून निकाल यादीमध्ये नाव यायचं आहे, तर तुम्हाला पी-वाय-क्यू असणं गरजेचं आहे. पी-वाय-क्यू हे तुमचे झालेलेच असले पाहिजेत चांगले आणि यासाठीच एवढा पहिला जे 52 दिवसाचा वेळ दिलाय ना, तो त्यासाठीच आहे. आणि नवीन मुलांसाठी 30 दिवसानंतर व्याकरण का थांबवायचं आहे? कारण 60 दिवस तुम्हाला गरजेचे असतात जीएस पूर्ण संपवण्यासाठी. ठीक आहे? बघा आता तुम्हाला एकदम डिटेल सर्व सांगितले. म्हणजे आता तुमचा पूर्वचा किंवा मुख्यचा अभ्यासाचा मला नाही वाटत कोणता डाउट म्हणजे राहिला असेल. आणि जे काय असेल म्हणजे एवढं आहे तसं ब्लाइंडली जरी फॉलो केलं, तरी तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता फक्त एक शेवटी एक सांगतो, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की बघा लास्ट पेज तुम्हाला मी एक याचं 10 दिवसाचं हे दिलं होतं. सॉरी 10 तासाचं पर डे. ठीक आहे. डिटेल जरी तुम्हाला पाहिजे म्हणजे इतिहासाचे 8 दिवस दिले मी तुम्हाला, बरोबर. तर 8 दिवसाचं सब डिव्हिजन कसं करायचं, प्रत्येक दिवशी कोणते टॉपिक करायचे, हे पण आपण पाहिजे तर तुमच्यासाठी घेऊन येऊ. पण दुसरी एक गोष्ट जर तुम्हाला ह्या प्रिपरेशनच्या काळामध्ये जर खरंच गरज असेल, की सर तुम्ही वीकेंडला वगैरे आमच्याशी एकदा म्हणजे गप्पा मारा. गप्पा मारा इन द सेन्स, की जे काही मोटिव्हेशन आमचं राहत नाही किंवा अभ्यास करताना पण थोडं चढ-उतार येतात. अजून काही शंका येतील तुमच्या, इतिहासाला येतील, पॉलिटीला येतील, इकॉनॉमिक्सला येतील, मॅथ्स रिझनिंगला येतील. बरोबर. तर त्या सर्वासाठी जर वाटलं तर आपण एखादा म्हणजे अभ्यासासाठीच एखादा छोटा प्लॅन घेऊन येऊ. पण त्याची नक्की जर तुम्हाला गरज असेल, तर YouTubeचे जे आपले जे लेक्चर होईल त्याच्या खाली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बऱ्यापैकी मुलांचे जर आले रिस्पॉन्स तर आपण नक्कीच तो प्लॅन घेऊन येऊ तुमच्यासाठी. ठीक आहे? तर हे सर्व आपण अभ्यासाबद्दल सगळे एवढ्या सगळ्या गोष्टी बोललोय व्यवस्थित इन डिटेल, जेणेकरून तुम्हाला उत्तीर्ण परीक्षा, मुख्य परीक्षेमधून फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी मदत होईल, बरोबर? ह्याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट मला फक्त सांगायची आहे. त्याच्यामध्ये अभ्यास तुमचा सोबत आहेच. तुम्ही केलाच पाहिजे. अभ्यासासोबत पाहिजे तुम्हाला व्यायाम. आरोग्याच्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे एम-पी-एस-सी स्पर्धा परीक्षेमध्ये याच्याकडं खूप दुर्लक्ष झालेलं दिसतं. ठीक आहे. त्यामुळं हे जे 90 दिवस आणि त्याच्यानंतरचे पुढचे 30 दिवस म्हणजे पुढचे 60 दिवस म्हणजे जे 150 दिवस आहेत ना टोटल, या 150 दिवसांमध्ये तुमचं शारीरिक प्लस मानसिक, शारीरिक सोबतच मानसिक जे संतुलन आहे, जे तुम्हाला एनर्जी देतं, अभ्यास करण्यासाठी शक्ती देतं थोडक्यात, ते पूर्णपणे तुम्हाला कंटिन्यू तुमचं स्टेबल असलं पाहिजे. त्याच्यासाठी जर तुम्ही व्यायाम आधी करत असाल किंवा नसाल, दिवसातून सकाळी उठल्यानंतर निदान 10 मिनिट तरी जरा एकच मिनिट. हं. निदान 10 मिनिट ॲट लिस्ट जॉगिंग करा किंवा स्लो वॉकिंग करा. या गोष्टीचा खरंच खूप फायदा होतो तुम्हाला. शरीर म्हणजे तंदुरुस्त राहण्यासाठी सोबत मन सुद्धा. 1 तासाची परीक्षा म्हणजे असं नसतं, की तुम्ही फक्त जाऊन अभ्यास केला आणि तुम्ही परीक्षा दिली डायरेक्टली पेपर दिला आणि पास झालाय. त्या 1 तासात तुम्ही आधी जो अभ्यास केलेला असतो ना, त्याचं जेवढं 50% महत्त्व राहतं ना त्या त्या पेपरमध्ये, तेवढंच महत्त्व असतं तुमचं. त्यावेळी तुम्ही काय विचार करता, किती शांत राहता, अवघड आलेल्या प्रश्नाला तुम्ही कसं टॅकल करता. कितीतरी प्रश्न असे असतात जे आपल्या वाचनात नसतात. जर तसं असेल तरी पण डोकं शांत ठेवून कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं ना, त्यासाठी हे मदत करतं. त्यामुळे व्यायाम दररोज सोबत ठेवा, चालू ठेवा. करत असाल तर उत्तम गोष्ट आहे चांगली. पण नसाल करत ना, तरी सुद्धा सुरू करा. दिवसाचे 10 मिनिटं स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी द्या. ठीक आहे बघा मित्रांनो, आपण आता खूप बोललोय. म्हणजे प्लॅनबद्दल तर सांगितलं. पण सर्वात महत्त्वाचं ॲक्चुअली हे जे गोष्ट आहे, हे तुम्हाला कोणीच सांगत नाही.
म्हणजे काही लोकं म्हणतील, "मग काही नाही, मरत नाही अभ्यास करून." मरतं बरं का, खरंच मरतं काही नाही केलं. जेवू नका 4-5 दिवस बघा काय होते. तसं काही नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की हे 10 तासाचा पर डे जर कंटिन्यूअस अभ्यास करायचा इंटेन्सिव्हली, तर तुमचं शारीरिक आणि मानसिक व्यवस्थित पाहिजेच. त्याच्याशिवाय अभ्यास नाही करू शकत. म्हणजे 2-3 दिवस गेले ना, तुम्ही जेवू नका. सकाळी जेवला नाही तर दुपारपर्यंत काय पोटामध्ये कावळे ओरडायला लागले, कुठेच लक्ष लागत नाही. त्यामुळे हे जे बेसिक आहे म्हणजे व्यवस्थित खाणं, बाहेरचं शक्यतो टाळायचं. फूड पॉइझनिंग वगैरे हे तुमच्या लक्षात येईलच होतं. आजकाल तर एफ-डी-एच्या न्यूज वाचून तुम्हाला लक्षात आलं असेल, की आपण काय खातोय. तर त्यामुळे खायची पण व्यवस्थित काळजी घ्यायची. खूप महत्त्वाचं राहते. आपण लक्ष देत नाही. आता सरांनी खूप म्हणजे योग्य वेळी ते तुमच्या लक्षात आणून दिले. थोडंसं जॉगिंग वगैरे करा. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे तुम्ही एकदा फ्रेश होतो. खूप वेळेला आपला अभ्यासाचा मूड नसतो. आपण मोबाईलमध्ये जातो, तासंतास रील बघतो आणि परत मेंटली एक्झॉस्ट होतो आपण. तर त्यावेळेला काय करायचं? मोबाईल बघण्याऐवजी जसे सर म्हटले, कधी पण जा. सकाळी गेला तर उत्तम. दुपारी कंटाळा आला ना, मोबाईल नाही बघायचा. जायचं लायब्ररीच्या बाहेर चालून यायचं 10-15 मिनिटं. तुमचा मूड 100% फ्रेश होतो. हे आमच्या अनुभवातून सांगतोय. बघा बाकी लोकांपेक्षा आमचं काय वेगळेपण असं आहे, की अनुभव प्रचंड आहे अभ्यासाचा. तर काय करायचं, कुठल्या गोष्टीला कसं टॅकल करायचं, हे सगळं अनुभवातून सांगतोय. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित केलं ना, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे, तर आपण बऱ्यापैकी तुमचे सगळे जे काय असतील हे क्वेशन आपण ॲड्रेस केलेत. यातूनही जर काही राहिलं असेल, तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि डिटेल प्लॅनसाठी आपण भेटूच नंतर. थँक थँक